गुड मॉर्निंग। आज आपला चौथा दिवस आहे रोड ट्रिपचा आणि आपण इथं आता रणमध्ये राहायला आलेलो आहोत। रिसॉर्टमधला फोटो आहे हा आणि मी सकाळी आम्ही गेलेलो सनराईज बघायला। सूर्योदय इतका सुंदर वाटत होता। सकाळी 7:15 वाजता अप्रॉक्सिमेटली झालेला आहे हा सनराईज। आता इथून रूमवर परत जाऊन आवरणार आहे आणि जवळपासच आपण फिरणार आहोत। रिसॉर्टमध्ये ब्रेकफास्ट करून आपण आता निघालेलो आहोत। जवळपास काय काय आहे बघायचं आहे। मॅपवर सर्च केलं तर तिथे एक रोड टू हेवन असा एक रस्ता आहे, तो बघायला जाणार आहोत आपण आता। ढोलविरा म्हणून एक गाव आहे, तिकडे जाणारा रस्ता आहे हा। तर त्या रस्त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे रोड टू हेवन। ढोलविरा गावाला युनेस्को हेरिटेज म्हणून ओळखलं जातं। इथे उत्खनन करताना हरप्पा काळातील काही वस्तू सापडलेल्या आहेत, तर ते पण काय आहे बघायला जाणार आहोत आपण। पण जाताना हा सुंदर असा रस्ता लागलेला आहे। दोन्ही साइडनी मस्त पाणी आहे। रणमधला हा लेक आहे। इथे दोन्ही साइडनी छान पाणी आहे आणि वेगळे वेगळे पक्षी पण येतात इथे। मी आता आहे कच्छ मधल्या रणजवळ एक ढोलविरा गाव आहे, तिथलं रस्ता आहे रोड टू हेवन। तिथल्या रस्त्यावर आहे। तुम्हाला दोन्ही साइडनी मस्त पाणी आहे, डोंगर दिसतात पलीकडे आणि सिंगल असा रोड आहे। छान शांत वाटतंय, मस्त वारं सुटलंय। या रस्त्यावर मग आम्ही थांबलो होतो, खूप सारे फोटोज काढले आणि ते सेल्फी पॉइंट्स किंवा असे दिलेले आहेत फोटो काढण्यासाठी, तिथे पण तुम्ही थांबू शकता। भरपूर मोठा रस्ता आहे हा। अप्रॉक्सिमेटली माझ्या मते 25 ते 30 किलोमीटर हा रस्ता असाच आहे, छान सुंदर। आमच्या रिसॉर्टपासून म्हणजे धोरडोपासून हे 2 तासाच्या अंतरावर आहे हा रस्ता आणि हा पुढे ढोलविरा गावाला जातो। मग इथे आम्ही मस्त पाण्यात पाय टाकून बसलेलो, छान थंड पाणी होतं, मस्त मजा येत होती। खूप रहदारीचा असा रस्ता नव्हता, त्यामुळे रस्त्यावर पण मस्त फोटो काढता आले। फोटो काढेपर्यंत दुपार झाली, मग भूक लागली, जेवायची वेळ झाली। मग रस्ता संपल्यावर तिथेच ऑनेस्ट हॉटेल होतं, त्यांच्या भरपूर साऱ्या ब्रांच आहेत गुजरातमध्ये। मग तिथेच थाई जेवण होतं, मग तेच जेवण केलं, मस्त जेवण होतं। हॉटेल एकदम मस्त लेकच्या शेजारीच होतं। खूप सारे बर्ड्स दिसले, बदक पोहत होते, छान सीन होता, बाहेरचा सीनरी मस्त होती। मग तिथे पोटभर जेवण केलं आणि परत रूमवर जायला निघालो। परत जायचा रस्ता 2 तासाचा आहे अप्रॉक्सिमेटली आणि इव्हनिंगला परत सनसेट बघायला जायचंच आहे। काल तो मिस झालेला। माझे रोड ट्रिपचे पहिल्या 2-3 दिवसाचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की बघा आणि कसे वाटतात ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। आणि संध्याकाळी 4:30 वाजता मग परत निघालो आम्ही रूमवरून आणि सनसेट बघायला जायचं होतं। आणि काल उंटाची सवारी राहिली होती, मग ती आज पूर्ण केली। उंट उठताना थोडी भीतीच वाटली पहिले, पण मस्त होती उंट सवारी। पहिल्यांदाच मी एकीकडून सूर्य मावळताना पाहिला आणि दुसरीकडून चंद्र उगवताना पाहिला। दोन्ही पण मला एकाच जागी दिसत होते आणि मस्त या व्हिडिओमध्ये पण दोन्ही आलेले आहेत। आणि हा पौर्णिमेचा चंद्र होता, त्रिपुरारी पौर्णिमा होती। छान शांत वातावरण होतं आणि मस्त वारं सुटलं होतं। पाऊस पडल्यामुळे इथे पाणी होतं सगळीकडे आणि पाण्यात उतरता येत होतं, खूप जण उतरलेली होती पाण्यामध्ये। आत्ता आम्ही नोव्हेंबरमध्ये आलेलो आहोत आणि जर अजून थोडं लेट आलं माझ्या मते डिसेंबर-जानेवारीला तर इथे पूर्ण व्हाईट डेझर्ट झालेला असेल। इथे तुम्हाला कॉस्ट्यूम घालून जर फोटो काढायचे असतील तर ते पण काढता येत होते। झुला ते ठेवला होता फोटो काढण्यासाठी। आम्ही इथून निघालो आणि जरा डेझर्टमध्ये जाऊन बसलो छान चंद्राच्या प्रकाशात। पौर्णिमेचा चंद्र छान एन्जॉय केला। नाही मी दाखवते आपण कसं अंधारात बसलोय रणमध्ये, फक्त आणि फक्त चंद्राचा प्रकाश आहे। 6:30-6:45ला आम्ही तिथून निघालो। भरपूर अंधार झाल्यासारखं वाटत होतं आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, टेंट सिटीच्या आत आपण जाणार आहोत आज म्हणून। तिथून आम्ही परमिशन घेतली आहे रिसॉर्टमधून आणि आज आपण आता आत जायचं आहे। त्याच्या पहिले आम्ही बाहेर जरा फोटो काढून घेतले आणि आत निघालो, कारण बाहेर कुठे आम्हाला शॉपिंगसाठी काही दिसलं नाही आणि इथे आत शॉप्स होते आणि त्यांचा कल्चरल प्रोग्राम पण बघायला मिळणार होता आज, तर ते बघण्यासाठी आम्ही निघालो आत। आमचा शॉपिंगमध्ये तिथे सगळा वेळ गेला, त्याच्यामुळे कल्चरल प्रोग्राम काही बघायला मिळाला नाही आम्हाला आणि आम्ही इथेच फिरलो मस्त।
इथे भरपूर काय काय वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण होत्या, त्या करण्यासारख्या होत्या आणि फोटो काढायला पण काय काय मस्त पुतळे ठेवले होते. अशा प्रकारे आजचा दिवस गेला आमचा. भरपूर फोटो काढले. हा डे 4 होता आपला रोड ट्रिपचा. उद्या आपण इथून निघणार आहोत, तर इथून आपण आता पुण्याला नाही जाणार आहोत, इथून जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तर माझ्यासोबत राहा आणि बघत राहा माझे व्हिडिओज. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.